भारदस्त व्यक्तिमत्व होता रायगडचा बुलंद आवाज. भारदस्त व्यक्तिमत्व होता रायगडचा बुलंद आवाज. अश्रुपूर्ण नयनाने चढू त्यावर शब्दांचा साज. अश्रुपूर्ण नयनाने चढू त्यावर शब्दांचा साज. दुर्दैवाने काही घटना अटळ असतात, आपण त्या टाळू शकत नाही. आणि अशीच घटना घडली. रायगडचा परिवार हा पोरका झाला असं म्हटलं तर ते अवघड नाही. कारण आम्ही साहित्यिक किंवा लेखक जेव्हा एखादं चांगलं आर्टिकल लिहायचो तेव्हा सर हमखास फोन करायचे आणि त्या शब्दांचं कौतुक करायचे. पाठीवरती कौतुकाची थाप देऊन प्रेरणा देणारं कोणीतरी असावं लागतं, लढ म्हणणारं कोणीतरी असावं लागतं. आणि असे सर असं होते, अगदी पहाडासारखे हिमालयासारखे उंच. सरांविषयी बोलताना शब्दही कमीच आहेत. मी जवाजी पेडेकर यांना विनंती करते की त्यांनी सरांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे. अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. आजच्या या पत्रकार लेखक कवी मेळाव्यासाठी उपस्थित ज्येष्ठ पत्रकार तसेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या पत्रकारितामध्ये काम करणारे सर्व मान्यवर मित्र, आजच्या या मेळाव्यामध्ये जर का आपण रायगडचा आवाज या वृत्तपत्राचे संस्थापक व माजी संपादक माननीय मरहूम मोहम्मद शफी पुरकर साहेब यांच्याविषयी जर दोन शब्द बोललो नाही तर मला वाटते आजची ही सभा आपली परिपूर्ण होणार नाही. तरी मी सांगू इच्छितो की न तहरीर से मुमकिन है न तकरीर से मुमकिन है. न तहरीर से मुमकिन है न तकरीर से मुमकिन है वो काम जो इंसान का किरदार करे है. अर्थात न लेखनीतून न भाषणातून जे कार्य होतात ते ती गोष्टची माणसाचे चरित्र करून दाखवते. म्हणजेच आपण नेहमी भाषण करत राहिलो किंवा कितीही लेखन करीत राहिलो तरी आपल्याला हवा असलेला जो आमूलाग्र बदल आहे तो सुरुवातीला आपल्या स्वतःपासून करावा लागतो. आपल्या स्वतःच्या चरित्रात त्या गोष्टी आणाव्या लागतात, तेव्हा कुठे दुसऱ्यांवर आपण आपला प्रभाव पाडू शकतो. याच उक्तीप्रमाणे आपल्या या कोकण के आवाज व रायगडचा आवाज या वृत्तपत्राचे माननीय मोहम्मद शफी पुरकर साहेब यांनी सुद्धा आपल्या लेखना व भाषणापेक्षा आपल्या चरित्रातून अशा गोष्टी आपल्या समोर आणून दिल्या की आज त्यांचा आदर्श आमच्या समोर उभा आहे. मित्र, एखादी व्यक्ती जन्माला येते तेव्हा ती अनेक गुणांचे पुचके आपल्या सोबत घेऊन येते. आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटेवर त्यांचे विविध पैलू विखुरले जातात. अशीच एक विविध पैलूंनी आपले आयुष्य जगून गेलेली व्यक्ती म्हणजे माननीय मोहम्मद शफी पुरकर साहेब होते. साधी राहणी व उच्च विचारसरणी, गोरस पण कडक आवाज ही त्यांची वैशिष्ट्ये होती. दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकी व प्रोत्साहनाची थाप देऊन त्यांनी एक संदेश जणू त्या लोकांना दिला होता की जसे तुम्ही लेखी परीक्षेमध्ये गुणवंत आहात तसे या समाजासाठीही गुणवंत व्हा. आपल्या चरित्रामध्ये किंवा आपल्या स्वतःमध्ये व्यक्तिमत्वामध्ये असे बदल करा की लोक एक चांगला समाज आपण त्यापासून निर्माण करू शकतो. असे अनेक संदेश माननीय मोहम्मद शफी पुरकर साहेबांकडून आपण घेऊ शकतो आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कार्यातून आपल्याला दाखवून दिल्या आहेत, समाजाला सांगून दिलं आहे. ते नेहमी समाजकार्य करत असताना त्यांनी कधीही कोणत्या धर्म किंवा जातीचा असं भेदभाव केला नाही. सर्वांना एकत्र करून एक पूर्णपणे समाज बाइंडिंग त्यांनी केली होती. एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. तसेच अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तसेच गरीब गरजू यांचा आवाज समाजापर्यंत
व पर्यायाने शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी या वृत्तपत्राची नीव त्यांनी त्यावेळेस घातली होती. पण दुर्दैवाने आज ते आपल्या बरोबर नाही आहे. परंतु त्यांचा हा संदेश आणि त्यांची ही विचारसरणी किंवा त्यांचे हे जे अधुरे काम आहे ते पुढे चालवण्याची जबाबदारी आज आपल्यावर येऊन थांबलेली आहे. आणि म्हणूनच मी सांगू शकतो या वृत्तपत्राला पुढे चालवण्यासाठी आपण सर्वांचा सहभाग आमूलाग्र आहे किंवा त्याच्यामध्ये खूप पुढे घेऊन जाण्यासाठी आपला प्रत्यक्ष सहभाग त्यामध्ये खूप गरजेचे आहे. अशा या व्यक्तिमत्वाला आज मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि अल्लाहकडे दुआ करतो की अल्लाह ताला त्यांच्या ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुकांना क्षमा करेल आणि त्यांनी जे काही समाज सुधारण्यासाठी किंवा समाजामध्ये अनिष्ट चालीरीतींना थांबवण्यासाठी किंवा समाज कार्यासाठी जे काही कार्य केले त्यांचा स्वीकार करून त्यांना जन्नतुल फिरदौसमध्ये जागा नशीब फरमाय. आमीन. अस्सलामु अलैकुम. धन्यवाद. खरं आहे, सरांना श्रद्धांजली वाहिली नाही तर कार्यक्रमाचा पूर्ण होणारच नाही. कारण सरांनी लावलेल्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं हे आपण सारे पाहतच आहोत. रायगडचा आवाज हा बुलंद आहेच. असे असावे दुनियेमध्ये आव्हानांची लावणी आहे उत्तर. हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना. पाय असावे जमिनीवरती अंबर कवित घेताना. अगदी या ओळी सरांसाठी लागू होतात. निरगंभीर व्यक्तिमत्व सरांचं, तेवढाच मृदू आवाज आणि तेवढंच सरांबरोबर बोलताना आम्हाला एक आदरयुक्त भीती नेहमीच वाटायची. सर किती वेळ म्हणायचे मॅडम या बसा, पण सरांविषयी एक आदरयुक्त भीती कायमच मनामध्ये होती. असतात काही व्यक्ती आठवणीत भावनांच्या हिंडवळ्यावर अलगद साठवणीत. सरांविषयी किती बोलावे ते शब्दच अपुरे आहेत. शब्द संग्रह कमी पडेल इतकं मोठं सरांचं व्यक्तिमत्व होतं. आज जो रायगडचा आवाज, महाडचा आवाज, कोकणची आवाज हा पूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यामध्ये रत्नागिरीमध्ये गाजतो, त्याचं सारं श्रेय जातं ते सरांनाच. एक उत्तम मार्गदर्शक, उत्कृष्ट संपादक, उत्कृष्ट समाजसेवक आणि उत्तम स्वभाव आणि माणसं जोडणारा, माणसांचा जोडणारा जे दुवा म्हणजे सर होते. आपण एखादा फुलांचा हार पाहतो, त्या फुलांच्या हारमध्ये एक दोरा असतो आणि तो दोरा सगळ्या फुलांना संग्रहित करतो, एकत्रितपणे बांधून ठेवतो. सरांचं व्यक्तिमत्व तसंच होतं. तो धागा प्रेमाच्या धाग्याने सरांनी सगळ्यांना बांधून ठेवलं होतं. म्हणूनच आज आपल्याला सर्वांना सरांविषयी भरभरून बोलावं असं वाटतंय. रयतेच्या स्वातंत्र्याची जेथे लिहिली गाथा, असाच राहो उन्नत आमचा रायगडचा माता. त्याच रायगडाचे नाव देऊनी होतो आम्ही जनमानसांवर स्वार आणि अन्यायाविरुद्ध करतो आम्ही घणाघाती वार. आम्ही लेखनीने करतो घणाघाती वार. अशा रायगडच्या आवाजाचे वृत्तसंपादक माननीय संजयजी बोरसे यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. सलामवालेकुम. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आवाज ग्रुपच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. पत्रकार देशाचा मला घडवणारे स्वर्गीय विजयसिंग जाधव आणि या क्षेत्रात पूर्णपणे स्वातंत्र्य देऊन एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे पैगंबरवासी डॉक्टर मोहम्मद शमी कुलकर साहेब यांचे स्मरण करतो. रायगडच्या आवाजचे संपादक माननीय दिलदार कुलकर साहेब, मार्गदर्शक तसेच अंजुमन दर्पणचे अध्यक्ष मुफ्ती रफिक कुलकर साहेब, इथले मार्गदर्शक हनीफ कुलकर साहेब, ज्येष्ठ साहित्यिक गावाकर कुसकोटे गुरुजी, साहित्यिका मालुसरे मॅडम, माझे सर्व सहकारी आणि जमलेल्या माझ्या सर्व पत्रकार, लेखक, कवी मित्र. खरं तर व्यासपीठावर उभं राहून भाषण द्यायची मला सवय नाही. आता पेन घेतला की लिहायला सुचतं, पण भाषण करताना पाय पडायला लागतात. मी पहिल्यांदाच सांगतो तुम्हाला, म्हणजे काय चुकलं तर तुम्ही समजून घ्या.
खोडकर साहेबांच्या अनुपस्थितीत होणारा हा पहिलाच मेळावा आहे. त्यांची उणीव आपल्या सर्वांनाच जाणवते, पण ते जर नसले तर त्यांचे आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी आहे आणि त्या आशीर्वादामुळेच मी आज इथे उभा आहे. खोडकर साहेबांनी साधारण 20 वर्षापूर्वी साप्ताहिक कोकण केव्हाचे उर्दू साप्ताहिक सुरू केले. त्याच्यापूर्वी त्यांनी शिवतेजच्या माध्यमातून ते आणि मी बरोबरीने स्वर्गीय विजयसिंग जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारिता करत होतो. यातून या क्षेत्रात आवड निर्माण झाल्याने गोरगरिबांच्या प्रश्नांना व समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी खोडकर साहेबांनी उर्दू साप्ताहिक सुरू केले आणि काही कालावधीनंतर मराठीमधले रायगडचा आवाज हे साप्ताहिक सुरू केले. त्यापूर्वी शिवतेजमध्ये मी 15 वर्ष प्रूफ रीडर, जाहिरात वितरण व्यवस्थापक, गुप्त संपादक अशा विविध पदावर काम केले. मात्र हे काम करत असताना कार्यालयातील टेबलावर बसून फक्त बाहेरून येणाऱ्या बातम्यांवर संस्कार करणे, एखादी टेबल न्यूज बनवणे आणि क्राईम न्यूज बनवणे एवढ्यापुरता मी मर्यादित होतो. शिवतेज 2005 मध्ये बंद पडलं. त्यानंतर नवीन विद्यापीठ ट्रस्टमध्ये अकाउंटंट म्हणून मी काम करत होतो. अकाउंट हेच माझे खरं म्हणजे क्षेत्र. पत्रकारिता हे सध्या मी अपघाताने झालो आणि त्यानंतर मग 2009 मध्ये खोडकर साहेबांनी मला अचानक बोलावणं पाठवलं. या दरम्यान मी नवीनचं काम सोडलं होतं आणि खासगी ऑडिटचं काम करू लागलो. खोडकर साहेबांकडे आमची शिवतेजची सगळी जुनी टीम होती, फक्त मीच नव्हतो. त्यामुळे त्यांनी पण आग्रह केला, त्यामुळे मी खोडकर साहेबांना भेटायला गेलो आणि खोडकर साहेबांच्या बरोबर पहिल्याच बैठकीत साहेबांच्या केबिनमध्ये रियाज कालसेकर आणि खोडकर साहेब आणि मी असे तिघच होतो. तेव्हा सुरुवातीला त्यांनी मला सांगितलं, हे वृत्तपत्र आहे, हे तुमच्या स्वतःच्या मालकीचं आहे असं समजून तुम्हाला काम करायला लागेल आणि त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं. त्या स्वातंत्र्य दिल्यामुळे अल्पावधीत सर्व रायगडचे सगळं ते रायगड जिल्ह्यातले सर्व जुने सहकारी सलीमचे, गौतम जाधव, नंतर राजेंद्र जाधव, सुहास कडवले यांना सोबत घेऊन आम्ही काम सुरू केलं रायगडचं आणि अल्पावधीत हे पेपरचा नावारूपाला जुलै 2020 पर्यंत खोडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार कोणत्याही एका राजकीय पक्षाची बाजू न घेता सर्वांना समान न्याय देत, कुणाचे वैयक्तिक चारित्र्यहरण न करता वृत्तपत्राच्या माध्यमातून जे जे चांगले देता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला. गेली 15 वर्ष हे वृत्तपत्र नियमितपणे सुरू आहे. वृत्तपत्र चालवणं म्हणजे किती कठीण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही जाणकार आहे क्षेत्रात. भले भले मोठे मोठे उद्योजक, पुढारी यांनी हा प्रयत्न करून बदलला, पण त्यांना हे काही शक्य झालं नाही. थोडे दिवस त्यांनी चालवलं आणि ते बंद केलं. आता खोडकर साहेबांनी एक उर्दू साप्ताहिक आणि मराठी दैनिक गेली 15 वर्ष अखंडपणे चालू ठेवलं आहे आणि हे सर्व त्यांनी त्यांचे तिन्ही चिरंजीव यांच्या पाठबळामुळे चालू ठेवलं होतं. दुर्दैवाने 2001 ऑगस्टला त्यांचं निधन झालं आणि सगळ्यांनाच आभाळ कोसळलं. या दरम्यान त्यांनी केवळ वृत्तपत्र चालू ठेवलं नाही तर रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांची गुणगौरव सोहळे, कॅन्सर जनजागृती असे उपक्रम राहून सामाजिक बांधिलकी जपण्याचेही काम केलं. मला चांगलं आठवते, माझा एक मित्र म्हणजे आपल्या पत्रकार क्षेत्रातच कार्यरत आहे, लाईन टाकतो आपल्या माठमध्ये, नंदू देवरूकर होतो. त्याला तंबाखूचं व्यसन होतं आणि आपण कॅन्सर जनजागृती एक शिबिर आयोजित केलं होतं. त्या कार्यक्रमात त्याला बोलवलं होतं. त्या शिबिरामध्ये कॅन्सरग्रस्त जे आहे त्यांनी कॅन्सर झालं होतं, या सगळ्यांचं मनोगत आणि तिथले मार्गदर्शक यांचं मनोगत ऐकल्यानंतर त्याला त्याची अशी इच्छा झाली की तिथं प्रेरित झाला त्याने आणि त्यांनी तंबाखू सोडायची हे केली, शपथ घेतली. त्या कार्यक्रमात त्याला शाल आणि शपथ देऊन आपण गौरव केला आणि तुम्हाला सांगायला आनंद होईल की आज काय त्यांनी तंबाखूला हात शिवला नाही, तंबाखू त्यांनी सोडून टाकलं. हे तर आपलं याचं समाधान आहे की आवाज ग्रुपच्या माध्यमातून असे बरेच उपक्रम आपण केले. खोडकर साहेबांनी कधी आपले कर्मचारी, पत्रकार, वार्ताहर यांच्याकडून कसली अपेक्षा केली नाही. मला म्हणून कधी त्यांनी कुणावर अधिकार लावला नाही. त्यांच्या चांगुलपणाचा फायदा माझ्याशी सर्वांनी घेतला. कधी वेळेचं निर्बंध आम्ही पाळलं नाही, कधी कुठल्या म्हणजे जाहिरातीसाठी त्यांनी कधी पोस्ट केला नाही आणि हे सगळं असताना सुद्धा नफा तोट्याचा विचार न करता त्यांनी दर महिन्याला आमचा पगार मात्र 30 तारखेच्या अगोदर, काही झालं तरी ते 30 तारखेच्या अगोदर पगार करायचे आमचा. गेली म्हणजे 25 वर्ष मी अन्य ठिकाणी काम केलं, पत्रकारिता केली
पण कोटकर साहेबांबरोबर फक्त एक वर्षभर काम केलं. त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे मी माझ्या 40-50 वर्षाचं जे स्वप्न होतं स्वतःचं घर असावं, हे मी त्यांच्या सहकार्यामुळेच पूर्ण झालं माझं ते स्वप्न. 1 ऑगस्टला त्यांचं निधन झालं त्यावेळी माझ्या आईने सांगितलं, मला एक वाक्य आजही आठवते की विजयसिंग जाधवांनी आपल्याला चोखकर भाकर दिली, मात्र कोटकर साहेबांनी आरती भाकरी आणि हाताचं छत दिलं. त्यात आपण समाधानी आहोत. या दोन्ही माणसांची आपल्या कुटुंबात असलेले उपकार कधी विसरू नकोस. कोटकर साहेब जेव्हा गेले त्यावेळी आता पेपरचं काय होणार, या वृत्तपत्रावर आधारित असणाऱ्या माझ्या अन्य कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचं काय होणार असा प्रश्न सतावा लागले होते. पण मनाशी एक निश्चय केला होता, काय झालं तरी कोटकर साहेबांचं सुरू केलेले वृत्तपत्र आपण बंद होऊन द्यायचं नाही. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने कोटकर साहेबांच्या 3 मुलांनी हे वृत्तपत्र बंद होऊन द्यायचे नाही असा निर्णय घेऊन वृत्तपत्राचा कार्यभार हाती घेतला. संपादक म्हणून गिरधारबाईंनी जबाबदारी स्वीकारली आणि त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य मुक्ती रफी कोटकर आणि हमीद कोटकर यांनी दिले. सुरुवातीला 1 महिना सर्व व्यवहार समजून घ्यायला गेला, मात्र सप्टेंबरपासून खऱ्या अर्थाने कामकाजाला सुरुवात झाली. आजपर्यंत गिरधारबाईंच्या नेतृत्वाखाली जे काम सुरू आहे ते पाहता कोटकर साहेबांनंतर या पेपरचं काय होणार अशी शंका आता आमच्या मनाला कधीच निघून गेली आहे. आता हे वृत्तपत्र पूर्वीपेक्षा आकर्षक. नंतर माझ्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये आम्ही शिवदन, रोहा, मानगाव, पेन या ठिकाणी मिटिंग घ्यायच्या आणि कोटकर साहेबांचं सर्वांना प्रेम होतं, त्यामुळे सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. दर आठवड्याला आमची एक बैठक होते. आमच्यातल्या काही त्रुटी असतील, चुका असतील त्या दाखवून दिल्या जातात. नंतर आमच्याकडनं सूचना घेतात, आमच्या काय हे कल्पना असतील त्या समजून घेतल्या जातात आणि पुढची दिशा ठरवली जाते. त्यामुळे सर्वांनाच आम्हाला काम करण्याचा हुरूप वाढला आहे. मात्र केवळ महाडच्या जागेत बदल होऊन हे वृत्तपत्र चालणार नाही. त्यासाठी तुमच्या सर्व तालुक्यातील पत्रकार प्रतिनिधी जोर लावण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांची मते जाणून घेण्यासाठी आजच्या मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे. कामाची पद्धत कशी असावी, वर्गणीदार, देणगीदार, जाहिराती कशा वाटतील याबाबत आपल्याला मान्यवर मार्गदर्शन करणार आहे. आजपर्यंत तुमच्याकडून जसे सहकार्य लाभले तसेच सहकार्य यापुढे लावावे एवढीच अपेक्षा करून मी माझे 5 टक्के संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर म्हणाले अपघाताने मी पत्रकार झालो. खरं तर अपघाताने पत्रकार झालेले सरांचं उत्कृष्ट पत्रकार आहे हे मान्य करावंच लागेल, कारण त्यांची पत्रकारिता हे मी जवळून पाहिलेली आहे. आणि खरंच सरांनी प्रत्येकाला एक संधी दिली. संधी देणारा फार मोठा असतो. संधी कधीही बुरका पांघरून किंवा पंख लावून येत नाही, ती नेहमीच सोडपावलाने येते. पण येणाऱ्या संधीचा आपल्याला शोधा करता आला पाहिजे आणि ते सरांनी केलं, हे सगळ्यात महत्वाचं. प्रत्येकाला उभारी देण्याचा, आधार देण्याचा प्रयत्न सरांनी वेळोवेळी केलेला आहे. आणि सरांविषयी मी भरभरून बोलते, कारण गेली 7 वर्ष सरांना मी फार जवळून पाहिलेलं आहे. त्यांचं रायगडचा मी नेहमी वाचक तर आहेच, पण सरांचा जो स्वभाव किंवा जेव्हा त्यांनी निबंध स्पर्धा घेतली तेव्हा त्यांनी प्रेषितला पैगंबर मोहम्मद सरांचं जे पुस्तक दिलं होतं आणि ते पुस्तक वाचल्यानंतर मला बरंच काही माहिती नव्हतं ते समजलं. आणि कुराणमध्ये किती पवित्र ग्रंथ आहे हेही कळलं. आणि हे करत असताना त्या पुस्तकावरती दिलेल्या निबंधाला मला तो 2रा क्रमांक मिळालाच. पण पुस्तक परीक्षणासाठी मी संपूर्ण महाराष्ट्रातनं तेच पुस्तक पाठवलं आणि त्या पुस्तकाला संपूर्ण महाराष्ट्रातनं माझ्या पुस्तक परीक्षणाला प्रथम क्रमांक मिळाला. मला कौतुक वाटतं की अशा एखाद्या पुस्तकावरचं परीक्षण आणि त्याचं कोल्हापूरसारख्या ठिकाणी झालेलं परीक्षण आणि मला मिळालेला प्रथम क्रमांक याचं साधं श्रेय सरांना जातं. सर मला म्हणाले, तुम्हाला माहिती नाहीये ना कुराणविषयी, आमच्या धर्माविषयी, तर तुम्ही पुस्तक घेऊन जा, त्याचा अभ्यास करा आणि नंतर निबंध लिहा. किती मनाचा मोठेपणा. प्रत्येकाला उभं राहता आलं पाहिजे असा आधार देणारे सर. देणेकरी आहे मी समाजाचा, देणेकरी आहे मी समाजाचा, विचार करतो समाज मनाचा. अंतरीचा आवाज माझा जनात घुमतो, अंतरीचा आवाज माझा जनात घुमतो. आणि आवाज ग्रुप ऋणानुबंध जपतो, आणि आवाज ग्रुप ऋणानुबंध जपतो. मी हनीफजी बोरकर सर यांना विनंती करते, मार्गदर्शक आवाज ग्रुप यांनी आवाज ग्रुपची वाटचाल सर्वांना सांगावी. सलामवालेकुम, नमस्कार. इथे जमलेले सगळे पत्रकार बंधू, लेखक, कवी, ज्येष्ठ
साहित्य, माझे ज्येष्ठ बंधू, सगळ्यांना मी पुन्हा आपले स्वागत करतोय. मराठीतून भाषण याआधी मी कधी केलेलं नाही, म्हणून आपण समजून घ्याल ही अपेक्षा. जसं मी सांगितलं, माझं जास्त राहणं बाहेरच झालेलं आहे, पण वर्षातून 4-5 वेळा माझं इथे येणं, भारतात येणं होतं. आवाज ग्रुपच्या जवळपास 70-80% प्रोग्रामना मी जरूर हजेरी लावतो. आता संजय बोर यांनी प्रस्तावनेमध्ये बरंच काही सांगितले आहे. मला जास्त काही बोलण्यासाठी वाव नाही आहे. तर एक थोडक्यात मी आपल्या समोर आवाज ग्रुपचा जो प्रवास आहे त्याबद्दल बोलणार आहे. त्याआधी जसं बोर साहेबांनी सांगितलं की वडिलांच्या निधनानंतर एक मोठा प्रश्न होता आमच्या समोर की जे वडिलांनी हे एक अतिशय बिकट परिस्थितीमध्ये, खतर परिस्थितीमध्ये अतिशय परिश्रम घेऊन कोकण की आवाज व नंतर रायगडचं आवाजचं जे रोपटं लावलं होतं, ते मॅडमने पण सांगितलंय की आता वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालं आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या चळवळीच्या मागे, एखाद्या प्रोजेक्टच्या मागे जी असणारी व्यक्ती आहे, ती व्यक्ती आपल्या नजरेआड झाली की जी ती चळवळ आहे, जो तो एक प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट बंद होतो. कारण की त्याच्या मागे त्याला हाताळणारे लोक नसतात. पण बाबांनी आपल्या आयुष्यामध्ये असं केलं की आपल्या मागे एक अशी टीम तयार केली की त्यांच्या हयातीमध्ये व त्यांच्या हयातीनंतर ती अशी टीम आहे की दोन्ही कोकण की आवाज असो, रायगडचा आवाज असो किंवा आवाज ग्रुपचे इतर उपक्रम असो, त्याला हाताळण्यासाठी त्यांनी ती अशी एक जबरदस्त टीम तयार केली आणि याचं पूर्ण श्रेय त्यांनाच जातो. तर त्यांच्या मागे माझे ज्येष्ठ बंधू दिलदार पुरकर यांनी आता ही आवाज ग्रुपची धुरा आपल्या हाती घेतली आहे. त्यांना मुफ्ती रफिक पुरकर व माझं साथ आहे, मार्गदर्शन आहे. आणि याच एक आमचे जे प्रयत्न आहेत त्याचीच एक कडी म्हणून आज आपण इथे जमा झालो आहोत. आणि आम्ही ही अपेक्षा ठेवतो आपल्याकडून की आपल्या मनामध्ये जे काही विचार आहेत, जे काही सजेशन्स आहेत, की आपण आजच्या परिस्थितीला जे पर्टिक्युलरली, कारण की याच्या आधी एक प्रोग्राम आमचा कोकण की आवाजच्या संदर्भात पण झाला 2-3 आठवड्यापूर्वी. त्यामध्ये कोकण की आवाजशी जुळलेले बरेचसे लोक इथे जमा झाले होते. एक चांगला प्रोग्राम झाला. तसंच आता रायगडच्या आवाजविषयी आपण सल्ला मसलत करण्यासाठी इथे जमा झालो आणि पूर्ण एरियामध्ये त्यांचा जाणं होतं मेडिकल सर्व्हिसच्या. त्यांनी बघितलं की लोकांचे असे काही प्रश्न आहेत, त्याला वाचा फोडण्यासाठी आपल्याकडे माध्यम नाहीये. त्यांनी आपल्याकडे जे पेपर होते ते पेपर कुठून नॉर्मली निघतात किंवा निघायचे मुंबई, ठाणा या अशा मोठ्या मोठ्या शहरातून निघतात. जे आपले गावाकडचे प्रश्न आहेत, जे आपल्या खेडेपाड्यातले प्रश्न आहेत, त्यांना कुठे वाचा फुटत नाही. तो हा एक उद्देश ठेवून त्यांनी कोकण की आवाज एक उर्दू मासिक, कारण उर्दू साप्ताहिक चालू केले 2001 साली. आणि ज्यावेळी ते लोकांच्या समोर गेले की मला हे असं असं करायचं आहे, बरेचसे असे निगेटिव्ह कमेंट आले की हा मनुष्य तर वेडा झाला आहे. जसं याने सांगितलं की तेवढं इझी नव्हतं. खिशामध्ये पैसे नाहीये, फक्त एक जिद्द, एक तमन्ना होती की मला हे करायचं आहे. तर का लोक बोलतात की अशा नावामध्ये आम्ही का बसणार, जे आम्हाला माहित आहे की डुबणारच आहे. असे काही कमेंट्स आले. काही लोकांनी त्यांची खूप सराहना केली.
तर त्या पॉझिटिव्ह कमेंट्स मधून त्या सरानेमधून त्यांनी मग एक ठाम हे केलं की नाही मला हे करायचंच आहे. तर त्यांची जिद्द जी होती ना, म्हणजे त्यांच्याकडे मालमत्ता नाही, पैसे नाही, पण एक जिद्द होती की हे मी करू शकतो आणि मी करणार आहे. आणि त्याच्यातून त्यांनी 2001 साली कोकण की आवाज चालू केला. त्या कोकण की आवाज ज्यावेळी चालू झालं आपल्याकडे प्रिंटिंग प्रेस नव्हतं, तर त्यावेळी पेपर प्रिंट हे करायचे, डीटीपी व्हायची. इथे डीटीपी केल्यानंतर ते जे एका याच्यामध्ये हार्ड ड्राईव्ह मध्ये USB मध्ये घेऊन आयदर अलिबागला जायचे किंवा मुंबईला जायचे आणि ते स्वतः तिथे पूर्ण दिवस राहून ते प्रिंट करून संध्याकाळच्या मुंबईच्या गाडीने परत महाडला यायचे. तर स्वतः ते पेपर घेऊन महाडला आल्यानंतर ते पेपर आमच्या घरी यायचे आणि आम्ही स्वतः सगळे, मी, माझे भाऊ, माझी बायको, भावाची बायको, हे सगळे मिळून आम्ही त्याची फोल्डिंग करायचो आणि ते फोल्डिंग केल्यानंतर आम्ही ते डिस्पॅच व्हायचे. म्हणजे हे जे पेपर चालू झालं होतं एक घरातून त्याला हे केलं गेलं, प्रोत्साहन दिलं गेलं आणि अशा स्थितीत आणि अशा ह्याच्यात. आणि त्याच वेळी नेमकं माझं 2001 साली आखाती देशात जाणं झालं. तर फायनान्शियल सपोर्ट पण म्हणजे ते आम्ही आपल्या खिशातूनच टाकत होतो. तर नाहीतर पेपर त्यावेळी अशा स्थितीत चालू ठेवणं आणि चालू राहणं एक म्हणजे ते एक मॅजिकच होतं. तर ते या अशा स्थितीमध्ये 2001 साली पेपर चालू झालं. लोकांनी त्याला खूप पसंत केलं. आपल्याला माहित असेलच की ते कोकण की आवाजचा जी रीच आहे ते फक्त कोकणातल्या वेगवेगळ्या गावातून शहरातून न होता हे आखाती देशामध्ये, युरोप आणि USA मध्येही आपले सबस्क्रायबर्स आहेत. इव्हन युरोपमध्ये जर्मनी, तुमचे इथे युके मध्ये बरेच सबस्क्रायबर्स आहेत. जिथे जिथे कोकणी कम्युनिटी बसलेली आहे, सेटल झालेली आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये आपले पेपर जातात. तर हे सगळे आता याच्याने म्हणजे प्रिंटने जायचे आपले 2001 पेक्षा. जसं जसं सोशल मीडियाचा जमाना आला, ईमेल नॉर्मल झाले, कॉमन झाले, तर आपले आता ईमेलने पण पेपर जातात आणि याच्याने पण जातात, व्हॉट्सअप ग्रुपच्या द्वारे पण जातात. तर 2001 नंतर हे झाल्यानंतर मध्ये 2003 मध्ये हे काम सोडलीत येत होतं. तेवढ्यात बाबांचा ऍक्सिडेंट झालं. मुरुडवरून येताना त्यांचा ऍक्सिडेंट झाला. त्यामध्ये त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाला आणि म्हणजे एकदम क्रिटिकल सिच्युएशन मध्ये त्यांचा हे होते, मुफ्ती साहेब होते, त्यांच्या हातामध्ये रॉड टाकले गेला, बाबांच्या पायांमध्ये रॉड टाकले गेला. आमचे तस्लीम अन्सारी सर होते, त्यांचंही निधन झालं. तर अशा याच्यामध्ये ते त्यावेळी म्हणजे असं वाटलं होतं की आता पेपरचं काय होणार. तर त्या स्थितीत त्यांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन दिली होती की पेपर आपल्याला थांबवायचा नाहीये. पण त्यांच्या त्या याच्यामुळे त्यांची मोबिलिटीवर हे पडलं, म्हणजे जाणं येणं थोडं कमी झालं. त्या स्थितीमध्येही न केवळ की आपण कोकण की आवाज चालू ठेवला, पण त्यांची जिद्द एवढी की नंतर जसे संजय बोरांनी सांगितलं की शिवतेज बंद झाला होता, तिथले काही लोक होती, त्यानंतर त्यांना सोबत घेऊन आपण 2005 ला प्रिंटिंग प्रेस चालू केली. 2005 ला आधी प्रिंटिंग प्रेस चालू केली. तर त्या प्रिंटिंग प्रेस साठी लोकांकडे जाऊन त्यांच्याकडून की आपल्याला या कोकण की आवाज ची प्रिंटिंग साठी मुंबईला जावं लागतं, अलिबागला जावं लागतं आणि आपला आता फ्युचरमध्ये प्लॅन आहे की आपण मराठी पेपरही चालू करणार आहोत. तर ते 2005 मध्ये लोकांच्या सहकार्यातून ती प्रिंटिंग प्रेस सेकंड हँड आपण तिथे बसवली महाड एसटी स्टँडजवळ. प्रिंटिंग प्रेस आल्यानंतर तेवढी हिंमत झाली की आपण आता एक दैनिक काढू शकतो. तर त्याबद्दल सल्ला मसलत करून 2005 साली रायगडचा आवाज ही मराठी न्यूजपेपरचं त्याला प्रसार चालू झाला. कारण की कोकण की आवाज एक वेगळा वाचक वर्ग होता आणि तो एक हफ्तावार होता, साप्ताहिक होता. तर आपल्याला जर असे प्रश्न आहेत जे लोकल लेवलचे आहेत ते शासनापर्यंत पोहोचवायचे असेल, त्यांना आवाज द्यायचा असेल तर एक आपल्याकडे दैनिक असायला पाहिजे आणि तो अशा लँग्वेज मध्ये पाहिजे. अगर त्यांनी चाललं असतं तर उर्दूचं दैनिकी करू शकले असते, पण त्यांना पर्टिक्युलरली मराठी माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचं होतं. त्यामुळे त्यांनी मग रायगडचा आवाज सुरू झाला 2005 मध्ये.
आणि त्यासाठी पण लोकांनी खूप त्यांना सहकार्य केलं. आपल्यासारखी लोक त्यांच्याशी जुळली आणि गेल्या 2005 पासून आपल्यातले बरेचसे पत्रकार त्यांच्या संबंधात आहेत. आणि हे आपलं प्रेम आणि आपलं जिद्द होती की अजून आपण ते चालू ठेवलेले आहे आणि याच्या पुढे ते चालू राहील. त्यानंतर हे सगळी पत्रकारिता करत असताना बाबांना वाटलं की आपल्याला एक असं चॅनल पाहिजे, असं एक प्लॅटफॉर्म पाहिजे की ज्या मार्फत आपण गरीब गरजू लोकांची मदत ही करू शकतो. असे जे काही उपक्रम आहेत त्यांना चालना देऊ शकतो. म्हणून ते आवाज एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी ही एक सोसायटीची बुनियाद 2009ला ठेवली गेली आणि त्यामार्फत बरीचशी कामं केली जातात. आपण त्याचा एक लवकरात लवकर जेवढं होईल एक जायजा घेऊ. आणि हे करत असताना आपला एक पहाडचा आवाज ही एक साप्ताहिक आहे मराठीमध्ये. त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित अजूनपर्यंत केलं गेलेलं नाहीये. पण याच्या पुढे त्याच्या माध्यमातूनही आपल्याला बरंचसं काय करता येईल. तर रायगडच्या आवाज एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटीच्या मार्फत आपण बरेचसे उपक्रम हाती घेतले होते. त्यामध्ये पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा अमन व शांती संदेश, राष्ट्रीय निबंध स्पर्धा मॅडमने त्याच्याबद्दल सांगितलंच आहे. एक खूप यशस्वी प्रोग्राम आपण केला होता. त्यानंतर पेपराच्या याच्याने आपण आता यूट्यूब चॅनल्स आहेत आपले. रायगडचा आवाजचा चॅनल आहे, कोकणची आवाजचा चॅनल आहे. स्वातंत्र्य चळवळीत मुसलमानांचा योगदान 2016 साली 14 ठरावावर आपण एक मोठं प्रोग्राम केलं होतं. त्याच्या मार्फत जो मुस्लिम योद्ध्यांचा जो हे होता स्वातंत्र्य चळवळी जो सिंहाचा वाटा होता त्याला हायलाइट केलं गेलं. पूर्ण दिवसाचा प्रोग्राम होतो. त्यामध्ये एक एक्झिबिशन लावलं गेलं आणि एक्झिबिशन एवढं सक्सेसफुल झालं की एका दिवसामध्ये आपलं एक्झिबिशन होतं. पण लोकल महाड म्युन्सिपलिटीनेच आपल्याला अप्रोच करून ते रिक्वेस्ट केली की आपण एक दिवसाचं जे हे आहे एक्झिबिशन ते एक्झिबिशन पूर्ण आठवड्याभर चालवलं गेलं. आणि यानंतर तेच एक्झिबिशन आणि प्रोग्राम आपण कोकणातल्या वेगवेगळ्या हिस्स्यामध्ये आपण त्या प्रोग्रामला केलं आणि लोकांनी त्याला खूप पसंत केलं. आणि एक मोठं जे काम बाबांच्या मार्गदर्शनाखाली जे आपण घेतलं आणि त्याला कोकणामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला तो आहे गुणगौरव सोहळा. जे आपण उच्च शिक्षणामध्ये जी आपली मुलं जे हे होतात पास होतात, वैद्यकीय असो, इंजिनिअरिंग मध्ये असो किंवा SSC HSC मधून जे एकदम चांगल्या गुणांनी जे हे पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांचा आपण गुणगौरव करतो. अशा विविध क्षेत्रातील अशा लोकांना एक आपण असं प्लॅटफॉर्म दिला की त्यांचे अचिव्हमेंट लोकांसमोर यावे. त्याच्यामुळे काय एक त्यांना प्रोत्साहन मिळतो. प्लस आपल्याला माहित होते की आपली जी कम्युनिटीमध्ये जी लोक आहेत ती कसे म्हणजे वेल क्वालिफाईड आहेत. कारण की लोक मुलं जे आहेत ते ग्रॅज्युएट होतात, कुठेतरी जातात, मग ते त्यांचं नाव आपल्यासमोर येत नाही. एक प्रोत्साहन दुसऱ्यांनाही प्रोत्साहन मिळावं म्हणून ते एक चांगलं उपक्रम आपण राबवतोय आणि याच्या पुढे आपण करत राहू. शैक्षणिक मदत करतो. जे होतकरू गरीब विद्यार्थी आहेत त्यांना आपण स्कॉलरशिप्स पण देतो. जर आवाज एज्युकेशनकडे फंड्स असतील तर आपण डायरेक्ट त्यांच्या मार्फत करतो किंवा आपल्याकडे फंड्स नसतील तर आपण दुसऱ्या ऑर्गनायझेशनच्या थ्रू पण त्यांना मदत करतो. वैद्यकीय मदत, मेडिकल ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत त्यांना छोटी मोठी मदत केली जाते. गुणगौरव सोहळ्याचं आपण बोललोच. पत्रकारिता सोहळा म्हणजे आपण वर्कशॉप अरेंज केलेले आहेत याच्याबद्दल पत्रकारितेबद्दल. आपण आंबेडकर कॉलेजमध्ये जाऊन तिथल्या मुलांना प्रोत्साहन देतो की आपण या फील्डमध्ये यावं. शिक्षकांसाठी वर्कशॉप अरेंज करतो आपण वेगवेगळ्या विषयावर. गव्हर्नमेंटची काही नवीन पॉलिसी आली एज्युकेशन बद्दल तर ती कशी पालकांपर्यंत पोहोचावी, कशी टीचर्सपर्यंत पोहोचावी त्याबद्दल आपण प्रयत्नशील असतो. रक्तदान शिबिर आता वेगवेगळ्या ऑकेजन्स हे पकडून कोणाचा वाढदिवस आहे किंवा एक मोठं ऑकेजन आहे
त्या निमित्ताने आपण रक्तदान शिबिर अरेंज करतो. ज्यावेळी हे 14 तारखेला प्रोग्राम झाला होता त्यावेळी आपण ॲम्ब्युलन्स सेवेची लॉन्च केली आहे. आणि ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत, जे त्याला अफोर्ड नाही करू शकत, त्यांना आपण फ्री ॲम्ब्युलन्स सेवाही देतो. निबंध स्पर्धा अरेंज केली गेली होती. कॅन्सर शिबिर अरेंज करतो आपण. जसे आता याने आपण एक एक्झाम्पल दिली, त्या कॅन्सर शिबिरामध्ये डॉक्टर वसीम पोपलूनकर मोठे ऑन्कॉलॉजिस्ट आहेत, ते कॅन्सर तज्ज्ञ आहेत. तर त्यांच्या मार्फत आपण सल्ला दिला जातो. आपल्याकडे केसेस असतील त्यांच्याकडे पाठवला जातो. त्याच्याहून काही असे आपण केस स्टडी सामने केले की ज्यांचे म्हणजे जे अगदी कॅन्सरने त्रस्त झालेले रुग्ण होतं, त्यांची रिकव्हरी कशी झाली. तर ते म्हणजे कॅन्सर आजच्या दिवसामध्ये कॅन्सर असा आधी त्याला खूप याच्याने बघितलं जायचं. आजच्या दिवशी जर आपण खरोखर चांगली केअर केली तर कसं तर रुग्ण बरा होतो याबद्दल मार्गदर्शन दिलं गेलं आणि आताही केलं जाते. ते सावित्री पूल दुर्घटना झाली त्यावेळी आपल्या ॲम्ब्युलन्सच्या तर्फे आणि आपण फायनान्शियल पण हेल्प केली. त्यावेळी मुफ्ती रफिक मुरकर आहेत, त्यांच्या संस्थेने तर खूपच चांगली त्यांच्या ह्याच्यामध्ये सोय केली होती. त्यासोबत काम झालेलं होतं. तारिक गार्डन इमारत दुर्घटनेमध्ये लगेचच त्यावेळी दुसरे जे ऑर्गनायझेशन्स होते त्यांच्याबरोबर आवाज ग्रुपचेही कार्यकर्ते तिथे पोहोचले होते आणि नंतरही त्यांना मदत केली गेली. पूरग्रस्तांना मदत केली जाते. निसर्ग तुफानच्या वेळेस पण आपले जे आवाज ग्रुपचे सहकारी होते, कार्यकर्ते होते, ते गावागावातून पोहोचून लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला होता. हे असे बरेचसे उपक्रम आपण राबवत आहोत. तर हे फक्त एक म्हणजे न्यूजपेपर नाही आहे, एक चळवळ आहे. आवाज ग्रुप एक चळवळ आहे. त्याच्या खाली आपण कोकण की आवाज, रायगडचा आवाज, महाडचा आवाज हे पेपर तर चालवतोच आहे. पण त्याहून कितीतरी अधिक आपली सामाजिक बांधिलकी आहे. तर हा जो एक कारवा आहे, हा एक जो काफिला जो वडिलांनी चालू केला होता 2001 साली, तो आता यापुढेही कसा चालू ठेवायचा याबद्दल आपल्याशी सल्लामसलत आहे. आज आपण आपले विचार मांडावे, आपण आम्हाला सजेशन्स द्यावे आणि इन्शाअल्लाह अल्लाह कृपेने हे कारवा असंच पुढे चालू ठेवला जाईल अशी इच्छा आणि अशी अपेक्षा करून मी आपले 2 शब्द संपवतो. खूपच छान. कोकण की आवाज किंवा आवाज ग्रुप म्हणजे हा फक्त आवाज नाही, तो रायगडचा बुलंद आवाज समाजाच्या देणेकरी लागतो आपण. ते ऋणाणूबद्दल जपण्याचा केलेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे. रक्तदान शिबिर असेल, कॅन्सरचं शिबिर असेल, स्पर्धा असतील, जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली, चक्रीवादळ आलं तेव्हा केलेला मदत असेल, किंवा सावित्री दुर्घटना झाली, ती जगाच्या नकाशावर सावित्री नदी आणि महाड आलं, त्यावेळेला जे मदत केली गेली ती मदत फार महत्वाची होती. तारिक गार्डन इमारत कोसळली त्यावेळेला 5व्या मिनिटाला सरांचा ग्रुप तिथं पोहोचला होता. हे सगळ्यात महत्वाचं. समाजाच्या देणेकरी लागतो आपण. खूप काही आपल्याला करता येत नाही, परतफेड करता येत नाही, पण कणाकणाने आपण ही परतफेड करत असतो कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्येच. खूप छान उपक्रम चालतात. फक्त पत्रकारिता नाही किंवा फक्त हा आवाज नाही, तर हा बुलंद आवाज आहे. कोकण की आवाज, रायगडचा आवाज, महाडचा आवाज, सगळे आवाज आणि सगळे आवाज बुलंद आहेत आणि बुलंद आहेत म्हणूनच जनमानसामध्ये रुजलेले आहेत. एखादा पेपर काढणं, तो चालवणं साधी सोपी सरळ गोष्ट नाहीच. सरांनी सांगितले की पेपरचं डिस्ट्रीब्युशन त्यांच्या घरातून व्हायचं. सर्व घरातले मंडळी पेपर फोल्डिंग करायचे. एखादं वृत्तपत्र काढणं, चिठ्ठीने आपण खूप काही घटना करत असतो, पण ते चालवणं, सातत्याने चालू ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं. आणि सरांच्या मार्गदर्शनामध्ये आज जवळजवळ 15 आणि 20 वर्ष झाली हा पेपर जनमानसात रुळलेला आहे. हे फार मोठं श्रेय आहे. सर मगाशी म्हणाले की मी मराठीमध्ये पहिल्यांदाच बोलतोय. माध्यम महत्वाचं नव्हतं, सरांच्या भावना खूप महत्वाच्या होत्या. खूप छान पद्धतीने सरांनी कोकण की आवाज आणि त्यांचे सगळे उपक्रम कसे आहेत ते आपल्याला सांगितलं. सरांनी अजून एक रखते सफर जो पास हमारे न था तो क्या, शौके सफर को साथ लिया और चल पडा, अशा एकापेक्षा एक इथं शायऱ्या त्या लिहिल्या जातात. आणि सरांनी मगाशी एका शायरीमध्ये
मैलाच्या दगडाचा जो उच्चार केला, खरंच ज्या वेळेला आपण राजमार्गावरनं जातो तेव्हा ठिकठिकाणी मैलाची दगड असतात. जिस दिन से चला हूं मैं मंजिल पे नजर है, आंखों ने कभी मिल का पत्थर नहीं देखा. हाच तो मैलाचा दगड. आणि याच मैलाच्या दगडावरती उभं राहून कधी तुम्ही मागं वळून पहा आणि मागं वळून पाहताना आपण केलेल्या कार्याचा परामर्श घेत असताना आपल्या भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे मैलाचा दगड आपल्याला शिकवत असतो. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा एक मैलाचा दगड येतच असतो. ज्याने अनेक हातांना लिहितं केलं, लिहायला शिकवलं तो रायगडचा आवाज. बरेच साहित्यिक लिहू लागले, गझल असेल, कविता असेल, लेख असेल. खरं तर आज माझे जवळजवळ 700 सामाजिक सांस्कृतिक जे लेख झाले आहेत त्याचं सारं श्रेय जातं ते रायगडच्या आवाजाला. भावनांचं स्पंदन हे पहिलं पुस्तक रायगडचे 75 लेख अंतरीचे बोलमध्ये, त्याच्यातून ते पुस्तक मी लिहिलं आणि अंकुर साहित्य प्रतिष्ठानचा महाराष्ट्रातला सर्वात महत्वाचा पुरस्कार मला त्या पुस्तकासाठी मिळाला. सरांनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. आणि आता गरुड घराणे आणि मनाची स्पंदने ही 2 पुस्तकं रायगडच्या आवाजमध्ये जे लेख मी लिहिले त्याच्यावरच जातात. आणि हे सारखी संधी दिली गेली आणि ती संधी फार महत्वाची होती. असा रायगडचा आवाज ज्यांनी अनेक हातांना लिहितं केलं. आज इथं उमेश मिंडे नावाचे एक तरुण इथं बसलेले आहेत, तरुण लेखक. ते फार पूर्वीपासून लिहितात, ते खूप छान लिहितात. अगदी 15 दिवसापर्यंत त्यांच्या गावगजाली नावाचं एक सदर त्यांनी सुरू केलंय. खरं तर महागा मिळालेला एक तो खणखणीत हिरा आहे असं म्हणतात. तर अतिशक्ती होणारे खूप छान पद्धतीने ते लिहित आहेत. आणि त्यांचं सदर रायगडच्या आवाजामध्ये आलं हे पण खूप छान वाटलं की ते खूप छान पद्धतीने लिहितात. अशी आम्ही प्रत्येकाला नवोदिताला संधी या रायगडच्या आवाजाने दिलेली आहे. असा हा रायगडचा आवाज.